सायनिंग अथॉरिटी म्हणून तो सायनिंग अथॉरिटीवाला मालक नाही होत आहे, तो 1% पार्टनर आहे. त्यामुळे याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकार अजितदादांच्या मुलाला वाचवत आहे. आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. दानवे साहेब, सुरुवातीला एक प्रश्न विचारतो की अजित पवार यांच्या ज्या पार्थ पवार आहेत त्यांच्या संदर्भातला एक जमीन घोटाळा समोर आला होता, त्यांचं नाव त्या कंपनीसोबत जोडलं गेलं. आता एकाला अटक करण्यात आलेली आहे, त्या संदर्भात कसं बघतो तुम्ही? जोडलं कुठे गेलं? ते कंपनीचेच मालक पार्थ पवार आहे. 99% शेअर त्यांचे, तेव्हा नाव कसलं जोडायचं प्रश्न? कंपनी त्यांचीच आहे, त्यांच्याच कंपनी ती जागा घेतली. ज्या तेजवानीने अटक केली, तेजवानीने विकली, त्यांना अटक झालेली आहे. घेणारा सुद्धा दोषी आहे, त्यांनाही अटक झाली पाहिजे. मुद्रांक कोणी माफ केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकारी जमीन विकण्यासाठी कोणी सगळा पुढाकार घेतला त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. सरकार नुसतं तेजवानीला अटक करून थोडी संपणार आहे. त्यामुळे याच्यात सरकारी जमीन, महार वतनाची जमीन देणारा अधिकारी याला कारवाई झाली पाहिजे. मुद्रांक शुल्क बिलकुल न भरून घेणाऱ्या किंवा माफ करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि बेसिक ज्या कंपनीने खरेदी केलं, एवढी मोठी कंपनी, यांना माहिती नाही का मुद्रांक शुल्क भरावं लागतं? आणि तिचे मालक पार्थ पवार आहे. 99% शेअर त्यांचा आहे. 1% आता समजा उद्या कंपनी माझी, तर मी अथॉरिटी देत असतो सायनिंग अथॉरिटी म्हणून. तो सायनिंग अथॉरिटीवाला मालक नाही होत आहे, तो 1% पार्टनर आहे. त्यामुळे याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकार अजितदादांच्या मुलाला वाचवत आहे. तुम्ही म्हणता सरकार अजितदादांच्या मुलाला वाचवते, मात्र एक पाहायला गेलं तर एक प्रश्न निर्माण होते की महार वतन असेल किंवा महार वतनाच्या जमीन सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवार गटाचे नेते आहेत ते हडपत आहेत. आता भारतीय जनता पार्टीचे नेते देखील हडपतात. मात्र कुठेतरी एकीकडे सांगलं जातं की आम्ही संविधान वाचवतोय, एकीकडे सांगितलं जातं की आम्ही जे SC ST आहेत त्यांच्यासाठी आम्ही विविध सुविधा करतोय. मात्र आता काही महाराष्ट्रामध्ये जे दलित समाज आहे तो अनसिक्युअर झाला असं नाही वाटत? नाही, असं आहे पहा, व्यवहार वेगळा, समाज विषय वेगळा. नाही, हे प्रश्न मी मुद्दामून विचारतो कारण काही ठिकाणी त्यांच्यावर आता इलेक्शनच्या दौरान, इलेक्शनच्या काळखंडामध्ये आता मी ग्राउंड लेवलला उतरलो होतो, ग्राउंड लेवलला मी बघितलं होतं, अन्याय त्यांच्यावर झालेला आहे. बळजबरी कुठे केली तर तक्रार करण्याचे अधिकार त्यांना आहे. मुद्द्याच्यात न्याय अन्यायाचा नाही होत. याच्यात सरकारचे महसूल खात्याची सुस्पष्ट नियमावली आहे. याच्यावर प्रीमियम भरावा लागतो. प्रीमियम मग याने केलेल्या जमिनीचा वेगळा आहे, याने नसलेल्या जमिनीचा वेगळा आहे, कोणत्या क्षेत्रात त्याचा वेगळा आहे. त्यामुळे न्याय अन्याय हा विषय मला नाही वाटत त्याच्यात येत. परंतु महार वतनाच्या जमीन, सगळे वतनच आता रद्द झालेली आहेत ना. त्याच्यामुळे ह्या जमिनी ज्याच्या असेल त्याचं जर ट्रान्सफर करायची तर प्रीमियम भरून त्या करता येतात. त्याच्यात फार जातीपातीचं आहे, त्याचं नाव आहे महार वतन म्हणून. आता काय म्हणून याच्यात कुठं असं होतं असं मला तरी नाही वाटत. परंतु सत्तेचा मिसयूज करून कित्येक अशा जमिनी हडप करण्याचे प्रकार वाढलेले हे कबूल केलं पाहिजे. पण याच्यामध्ये मग जो करू देतो तो सुद्धा दोषी असतो, करतो जेवढा दोषी तेवढा करू देतो तो पण दोषी असतो ना. दुसरीकडे पाहायला गेलं तर आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये फळी निर्माण सुरुवात झालेली आहे. डोंबिवलीतलं काही दिवसाखालचं प्रकरण होतं. शिंदेचे जे खासदार आहेत श्रीकांत शिंदे, त्यांचे पुत्र, त्यांच्या डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेमध्ये वाद निर्माण झाले होते. पक्षांतर, पक्ष इकडे काही पक्षप्रवेश, इकडे काही पक्षप्रवेश. आता एक बातमी समोर येते की तुमचे जर 4 घेतले तर आम्ही तुमचे 6 घेऊ. हे तर होणार आहे. हा वाद काही थांबणार नाही. हे राजकारणात टिट फॉर टॅट होणारच आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं ज्या पद्धतीनं चालू आहे त्या डोंबिवली किंवा ठाण्याच्या पट्ट्यामध्ये, हा नुसता बाजार आहे, कार्यकर्त्यांचा बाजार आहे. खरं पाहायला गेलं तर ज्याची बोली जास्त त्याच्याकडे कार्यकर्ते जातात. आता बाजारू लोक कोण कधी कुठं जातील याचाही भरोसा नाही खरं सांगायचं तर. मग ते भाजपचे असतील नाही तर शिंदे गटाचे असतील. परंतु एक निश्चित की शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांनी सगळे आतापर्यंतची फोडाफोडी जे आता करतात तशीच झाली. स्पष्टपणे सगळे सांगतात कशी फोडले. म्हणजे खोक्याची घोषणा तर एकदम ओकेच होती. निष्ठावान शिवसैनिक म्हणून तुम्ही त्यांच्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलात. आता असं वाटत नाही एकनाथ शिंदेला पस्ताव झाला असेल? नाही, निष्ठा हे पहा, शेवटी इतिहास हा निष्ठावंतांनी लिहिलेला आहे. मग छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये बाजीप्रभू असतील, देशपांडे,
तानाजी बालुसरे असेल, मुरारबाजी असेल, अनेक नाव घेता येतील. इतिहास काय गणोजी शिर्केने आणि खंडोजी खोपडेने नाही लिहिलेला, त्याला वेळ लागत असतो. ठीक आहे, शॉर्ट टाइम यश हे शॉर्ट टाइमच राहत असतं, लॉंग टाइम यश हे लॉंग टाइम राहत असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं थोडासा धीर संयम ठेवला आणि एखाद्या खुर्चीवर बसणं म्हणजे यश आहे का? आता समजा खुर्चीवर मुख्यमंत्री बसले देवेंद्र फडणवीस, फार आनंदी आहे का? फार समाधानी आहे का? नसतात. आम्ही बघतो ना, आम्ही भेटतो बोलतो, तर खुर्ची काय लगे फार समाधानाची याच्यातला भाग नसतो. त्याच्यामुळे खुर्च्या येत असतात जात असतात, फक्त त्या खुर्चीचा वापर आपण कशा पद्धतीनं करतो हे आता आपण एका विचाराने पक्षाच्या कामाला लागलेलो आहोत. आपण काही धंदेवाईकपणा नाही लागला की मला याच खुर्चीवर बसायचं म्हणून मी पक्षाचा, असं नाही काही. मला शिवसेना पक्षाचा विचार पुढे घेऊन जायचा आहे, हिंदुत्वाचा असेल, देशहिताचा असेल, त्या हेतून मी काम करतो. एखादी खुर्ची भेटेल नाही तर नाही भेटेल, त्याने काय फरक पडतो? तुम्ही म्हणताय की सीएम त्या खुर्चीवर बसलेत, ते खुश नाहीत, ते नाराज, असं तुम्ही म्हणतात की आमच्यासोबत कधी तुम्ही म्हणलात आता की बोललेत ते, असं कधी खंत व्यक्त केली का त्यांनी की बाबा मी शिवसेनेला घेऊन किंवा काय एकनाथ शिंदेला घेऊन नाराज आहे वगैरे काही? असं मी व्यक्तिगत नाही बोललेलो. मी एक खुर्चीचा विषय सांगितला की आज समजा आपल्या इथं देवेंद्र फडणवीस असतील किंवा दुसऱ्या राज्यात एखाद्या ठिकाणी, आता समजा उत्तर प्रदेशला योगी आदित्यनाथ असेल किंवा इकडं कोण, आता मला जास्त मुख्यमंत्री काय लक्षात राहत नाही आजकाल. आता इकडं तो सिद्धरामय्या असेल कर्नाटकला, रोज यांच्याविषयी काही ना काही चालतंच ना. त्याच्यामुळे ते थोडी फार खुश असतात खुर्चीवर बसल्यावर. खुर्चीवर बसल्यावर सुद्धा माणसाला फार आनंद मिळतोच अशातला भाग नाही, आणि खुर्चीसाठीच आपण काम करतो अशातलाही काही भाग नाही. मी तो विचार सांगतो. मी काय व्यक्तिगत देवेंद्रच्या विषयी नाही बोललेलो, पण मला एवढं माहिती आहे की शेवटी कोणत्याही खुर्चीवर बसल्यावर तिला काटे असतात खालून. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांचा वापर करून भारतीय जनता पार्टी सोडल्या जाईल असं तुमचं म्हणणं आहे का? आता काय राहिलेलं आहे? आता राहिलेलं काय आहे तसं? मागच्या काळात खरं तर त्यावेळेस देवेंद्रजींनाच ते उपमुख्यमंत्री होणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार जर हे माहिती असतं तर मला असं वाटत नाही हुडी घेऊन ते बाहेर फिरायला गेले असते. बरोबर का नाही? नसते गेले. किती जरी पक्षाचा आदेश असला, ठीक आहे, पक्षाचा आदेशापुरतं काम केलं असतं, पण त्यांनी फार पुढे गेले नसते. तेवढ्यापुरतं पक्षाने एकनाथ शिंदेचा वापर केला. आता त्या 50 पेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे 60 आहे, 40 पेक्षा जास्त 60 आहे, ते आता स्वतःचे आहे. तरी त्यांना कुठे खुर्ची मिळाली? नाही मिळाली. कारण आता भारतीय जनता पार्टी स्वतः अशी सक्षम झालेली आहे की उद्या यांच्यातलेच 10-15 तिकडे, नाजीदाचे 10-15 तिकडे जाऊन जाईल तर त्यांचे 160 170 बनतात. त्यांना कोणाला काय गरज आहे? पण भारतीय जनता पार्टी ओव्हरऑल देश पातळीवर जर बघितलं तर ही नीती आहे, दिसते की अशा पद्धतीनं कोणत्या तरी कुबड्यांचा वापर करायचा आणि आपल्या पायावर आपण उभा राहिला त्या कुबड्या फेकून द्यायच्या. दुसरीकडे पाहायला गेलं तर जे हर्षवर्धन सपकाळे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी LS मराठीला बोलताना सांगितलं की आता मनसेला सध्याच सोबत घेणं आम्ही विचार करतोय, मात्र कार्यकर्त्यांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. या वक्तव्यावर कसं बघतो? दिलंच पाहिजे. कोणत्याही पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. त्याच्याविषयी काही हर्षवर्धन सपकाळांच्या भूमिकेविषयी दुमत होण्याचं काही कारण नाही आहे. हे दुमत होत असताना कार्यकर्त्याला संधी देणार हे तर सगळेच पक्ष कार्यकर्त्याला संधी देत असतात, पण कधी कधी पक्षच कोणता कसत नाही, इलेक्टिव्ह मेरिट बघतो. ठीक आहे, एखादा माणूस 30 वर्ष 40 वर्षांनी कार्यकर्ता आहे, मान्य आहे, पण त्याच्यात इलेक्टिव्ह मेरिट नसेल तर काय करणार आपण? ते काय करणार मग? तिथेही पक्षाला विचार करावा लागतो ना अशा विषयाचा. त्याच्यामुळं मेरिटमध्ये मी 30 वर्षाचा आणि 40 वर्षाचा कार्यकर्ता आहे एवढंच भाग नसतो. मी 30-40 हजार मतं मिळवून देतो का हे पण महत्वाचं आहे ना. नाही तर मी 30 वर्षापासून आणि 40 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो आणि माझ्याकडे एक माणूस कुत्रा नाही माझ्या, तर काय त्या अर्थ काय त्या 30-40 वर्षाला? हा पण अर्थ असतो या सगळ्याचा. शेवटचा प्रश्न विचारतोय की प्रताप सरनाईकांनी एक वक्तव्य केलं की महानगरपालिकेचं इलेक्शन मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते? कोर्टाने माझ्या अभ्यासानुसार जानेवारीमध्ये निवडणुका पूर्ण कराव्या असं सांगितलेलं आहे. त्यामुळं त्या जानेवारीमध्येच पूर्ण होतील असं मला तरी वाटतं. भारतीय जनता पार्टीला असं सर्वेमध्ये आणखीन फिक्स नाही असं असं देखील मानलं जाते की भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आणखीन निवडून येण्याची शक्यता नाही.
सर्वे जे यायचं ते होईल. लोकशाहीचा हा नियम आहे. कोर्टाने दिलेला आदेश आहे. सर्वे आम्ही हरून येतं जिंकू हा स्वतंत्र प्रश्न आहे. पण निवडणुका झाल्या पाहिजे. कारण लोकांना नगरसेवक म्हणा, जिल्हा परिषद सदस्य म्हणा, हा अतिशय जवळचा वाटत असतो. आमदार, खासदार एवढा वेळ जनतेच्या प्रश्नाला नाही देऊ शकत. त्याला अर्धा वेळ अधिवेशन असतं, अर्धा वेळ खासदारला दिल्लीला जावं लागतं, आमदाराला मुंबईला यावं लागतं. पण जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका सदस्य हे सातत्यानं अवेलेबल राहू शकतात. आणि जनतेचे प्रश्न सोडवणारे खरा हाच घटक आहे. रोजचे जे आमदार खासदारांचे घटक हे तसे लांबचे आहेत. पण नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य हा रोजचा घटक आहे. पण त्या निवडणुका झाल्याच पाहिजे. बाकी ज्याची सत्ता येईल त्याची येईल. सर, अधिवेशन कार्यकाळ कमी करण्यात आलेला आहे, काय कारण असू शकतं? कमी म्हणजे भीती, कशाची भीती? विरोधी पक्षाची भीती. ते वागले कसे आहेत त्याच्यामुळे सगळे विषय येणारच आहे ना. भ्रष्टाचार किती मंत्र्यांचा, ही जागा हडप, ती जागा हडप, हर्षवर्धन आपला तो शिरसाट्याचं कोणतं प्रकरण आहे, अजितदादाचं प्रकरण आहे, त्या सरनाईकाचे प्रकरण आहे, मध्ये त्या डॉक्टर मुलीचा एक मर्डर झाला, समजा तिने आत्महत्या केली. कित्येक प्रकरण आहे. शेतकरी रोज आत्महत्या करतायत, शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही. शेकडो विषय आहे अधिवेशनात. नाही, एसआयटी स्थापन झालेत पण आणखी त्याच्यावर कारवाईच नाही झाली. असंच आहे ना, घोषणा नाही ना मागच्या अधिवेशनातले किंवा त्याच्या वर्ष 2-2 वर्षापूर्वी केलेल्या घोषणेची अजून अंमलबजावणी नाही आहे सरकारची. काय वाटतं की हे कार्यकाळात, कारण गेल्या वेळेस आपण बघितलं होतं हिवाळी अधिवेशनात नागपूरला हिवाळी अधिवेशन असेल तर ते विदर्भासाठी जास्त महत्त्वाचं असतं, पण तिथं विदर्भासाठी घोषणा नव्हत्या, मुंबईसाठी घोषणा होत्या. आत्ता काय वाटतं की यावेळेस विदर्भासाठी घोषणा होतील? काही होणार नाही. घोषणा होतील, अंमलबजावणी होणार नाही. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. येणाऱ्या काळामध्ये जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनात घोषणा होतील पण अंमलबजावणी होणार नाही असं मत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. कॅमेरामॅन कल्पेश सुमेध, LS मराठी, मुंबई.